मित्र हो नमस्कार. आज रिव्ह्यू करूया दोन मराठी चित्रपटांचा. त्यातला एक आहे आतली बातमी फुटली आणि दुसरा आहे आरपार. सुरुवातीला बोलूया आतली बातमी फुटली याविषयी. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, प्रीतम कागणे, विजय निकम, आनंदा कारेकर, भारत गणेशपुरे इत्यादी. हा एक चांगल्या विषयावरचा बालिश आणि किरकोळ स्वरूपाचा चित्रपट आहे. याचा ट्रेलर खूप छान बनवला होता, ज्यामुळे उत्सुकता वाढली होती. पण हा चित्रपट अतिशय संथ आणि रटाळ बनल्याने केव्हा एकदाचा संपतो असे प्रेक्षकांना वाटते. चित्रपटाच्या जमेच्या बाजूंमध्ये कलाकारांचा अभिनय नक्कीच येईल. कथेचा जो मूळ गाभा आहे, युथनेशिया म्हणजेच इच्छामरण, तो येईल. त्या संदर्भातले संवाद चांगले आहेत आणि एक जे गाणं चांगलं बनले ते येईल. खटकणाऱ्या गोष्टींमध्ये बळजबरीची अर्थहीन आणि लॉजिकहीन कॉमेडी येईल. कॉमेडीज कशाला, चित्रपटातली एकही गोष्ट लॉजिकल वाटत नाही. कदाचित मराठी प्रेक्षकांना त्यांनी खूपच बुद्धू आणि उथळ समजलेलं दिसतंय. विजय निकम ह्या चांगल्या कलाकाराला लोकल युवा नेता बनवून वाया घालवला आहे. तसंच आनंदा कारेकरलाही किरकोळ भूमिका देऊन वाया घालवला आहे. भारत गणेशपुरेचा इन्स्पेक्टर हा घाबरट आणि कर्तव्यशून्य दाखवला आहे. कमीत कमी महाराष्ट्र पोलिसांना तरी नीट दाखवायला हवं होतं. कॉमेडी चित्रपट म्हणजे झाडून सगळे वेंधळेच दाखवायला हवेत का? असो, चित्रपटाची लांबी जरी 2 तासाहून कमी असली तरी आपल्याला हा चित्रपट 2.5 ते 3 तासांचा वाटतो. शेवटचा ट्विस्ट अजिबात पटत नाही. त्याची अजिबात गरज नव्हती. चित्रपट संपत आला असताना काहीतरी वेगळे दाखवण्याच्या प्रयत्नात जे घडते त्यामुळे चित्रपट पुन्हा निराश करतो. डोकं बाजूला ठेवून चित्रपटात जे चालू आहे ते आवडून घ्यायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट बघू शकतात. ह्यातल्या कॉमेडीने तुमची थोडी तरी करमणूक नक्कीच होईल. मी आतली बातमी फुटली ह्या चित्रपटाला देईल 10 पैकी 5 मार्क्स. कारण आता कॉमेडीच्या नावाखाली लॉजिकहीन पानसटपणा दाखवायचे दिवस गेले हे मेकर्सना समजायला हवे. ट्रेलर जितका छान बनवला तितका चित्रपटही छानच बनवायला हवा होता. असो, आजचा दुसरा रिव्ह्यू आहे आरपार ह्या चित्रपटाचा. यात मुख्य भूमिकेत आहेत ललित प्रभाकर, ऋता दुर्गुळे आणि माधव अभ्यंकर. चित्रपट आताच्या तरुणाईला आवडेल असा आहे. ज्यात रॉंग कॉम लव्ह स्टोरी आहे, चटपटीत संवाद आहेत. स्टोरी आजच्या काळातली आणि आजच्या भाषेतली आहे. निर्मिती मूल्य चांगले असल्याने चित्रपट चकचकीत दिसतो. शिवाय एकंदरीत विषयच आजच्या तरुणाईशी निगडीत आहे. जे मॉडर्न लाईफस्टाईलला फॉलो करतात त्यांना समोर ठेवूनच हा चित्रपट बनवला गेल्याचे दिसते. पण थांबा, मॉडर्न लाईफस्टाईल म्हणजे नक्की काय? तर दारू पिणे, सिगारेट ओढणे, उशिरापर्यंत पार्टी करणे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवणे, लग्नापूर्वीच वेगवेगळ्या लोकांशी शारीरिक संबंध ठेवणे, थोडं काही झालं की डिप्रेशनमध्ये जाणे, ऑफिसमध्ये चूक झाली तरी बॉसचा ऐकून न घेता सरळ नोकरीला लाथ मारून निघून जाणे. ह्या गोष्टी करणे म्हणजे जगाविरुद्ध काहीतरी केलंय असं वाटणे आणि हे असं वागून आपण किती कूल आहोत हे दाखवणे. या सर्व गोष्टी चित्रपट मॉडर्नायझेशनच्या नावाखाली खपवतो. तसेच ह्या गोष्टी जनरलाइज करून तरुणांना सरळ सरळ भटकवायचं काम हा चित्रपट करतो. एवढ्यावरच हा चित्रपट थांबत नाही, तर सुप्तपणे प्रेक्षकांच्या मनात वोकिझमचे विष उतरवतानाही दिसतो. हिरोईनला फोटोग्राफर व्हायचे असते तर ती कुठलेही सुंदर फोटोशूट करताना दाखवली जाऊ शकत होती. पण आपल्याला संस्कृतीला छेद द्यायचा आहे ना, म्हणून जे पुरुष साड्या घालून मिरवण्यात धन्यता मानतात त्यांचे फोटोशूट ही हिरोईन करताना दाखवली आहे. शेवटचे त्या दोघांचे खूप वेळ चालणारे केस हेही खटकणाऱ्या गोष्टींमध्ये नक्कीच येईल. मुळात मराठी चित्रपटात त्यांना हा चंगळवाद का दाखवावा असा वाटला? या गोष्टी जनरलाइज करून त्यांना काय साधायचं होतं हे देवालाच माहीत. अरे हो, हे तर देवालाच मारत नाहीत. हे बघा, मी नास्तिकही झालो ते मी कोणाच्या तरी प्रभावामुळे नाही झालो. मी खूप शाळेत असतानाच काही गोष्टी वाचल्या, काही गोष्टी मला प्रश्न पडायला लागलेत आणि तिथपासून ती सुरुवात झाली की मला नाही करायचं आहे, मी का करू हे केल्याने काय होणार आहे, काय होणार आहे. तर प्रश्न पडणं हे तिथून सुरू झालं आणि तिथनं मला वाटतं की ते फ्रीडमची सुरुवात झाली. तर असो, बोलण्यासारखं बरंच आहे. चित्रपटाकडे वळूया. मी आरपार ह्या चित्रपटाला देईल 10 पैकी 5 मार्क्स. कारण कितीही चकचकीत आणि खुसखुशीत संवाद असले तरी आपल्या मुलांनी असे वागायला हवे हे कुठल्याही पालकांना वाटणार नाही. कारण त्यामागे आपले संस्कार आहेत, कुठला चंगळवाद नाही. बाकी तुम्ही या चित्रपटांपैकी कुठला बघितला आणि कुठला आवडला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा.
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.